नमस्कार, मी युवराज येडुरे, अध्यक्ष महाराष्ट्र एनजीओ समिती। आज बारामतीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या एनजीओना एकत्र आणून एक कार्यशाळा आयोजित करतोय। या कार्यशाळेमध्ये CSR असेल किंवा शासकीय निधी असेल याच्यासाठी आपण काम करतोय। आज जर बघायला गेला तर बारामती म्हणजे पुणे विभागामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये 3415 कोटी रुपये आज खर्च झालेला आहे 2019 पासून 2024 पर्यंत। हा निधी खरंच खर्च झाला आहे का, हा प्रश्नचिन्ह आमच्या पुणे विभागातल्या सर्व महाराष्ट्रातल्या एनजीओना पडलेला आहे। जर खर्च झाला नसेल तर त्याच्यावरती कायदेशीर अशी आम्ही कारवाई करण्यासाठी तयार आहोत। महाराष्ट्र एनजीओ समितीच्या माध्यमातून जे काही आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे त्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जितक्या एनजीओ आहेत त्यांना एकत्र करून एक अधिवेशन आम्ही घेणार आहोत। त्या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं जसं 36 डिपार्टमेंटचं महामंडळ आहे त्याच पद्धतीनं या एनजीओ समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थेचं एक अधिवेशनाच्या माध्यमातून एक महामंडळ तयार करण्यासाठी आम्ही प्रस्ताव सरकारकडे दाखल केलेला आहे। लवकरच अधिवेशन झाल्यानंतर सकारात्मक असा निर्णय घेऊन सरकार आमच्याकडे पाहेल असं आम्हाला असं वाटतं। तर नाही पाहिलं तर आम्ही आंदोलनाचा इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व एनजीओना महाराष्ट्र एनजीओ समितीच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी त्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही जागृत करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक दृष्ट्या एक वेगळ्या प्रकारचं काम उभा राहील आणि CSR निधी चांगल्या पद्धतीनं जिल्हा लेवलला, तालुका स्तरावरती, गाव स्तरावरती आरोग्य, शिक्षण, उपजीविका, पाण्याच्या समस्या अशा अनेक विषय घेऊन आम्ही काम करणार आहोत। आमच्या संस्था करतील। आज आम्ही संस्थेना तयार करतोय, डॉक्युमेंट स्ट्रॉंग करतोय जेणेकरून कायदेशीररित्या CSR मागणीसाठी आम्ही प्रयत्न करू शकतो आणि नक्की आम्हाला याच्यामध्ये यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे।